संत शिरोमणी श्री नरहरी सोनार. संत नरहरी सोनार हरीचा दास, संत नरहरी सोनार हरीचा दास, भजन करी रात्रंदिवस, भजन करी रात्रंदिवस. असे सोनार समाजाचा उद्धार करणारे सोनारांचे आराध्य संत शिरोमणी श्री नरहरी सोनार. एक असे महान कट्टर शिवभक्त ज्यांना साक्षात विठ्ठल पांडुरंगाच्या चरणी हरी आणि हर दोन्हींचे दर्शन झाले, आणि एक असे थोर भक्त ज्यांच्या कृपेने संपूर्ण जगातल्या विठ्ठल भक्तांना विठ्ठलाचे चरण स्पर्श करून दर्शन घेता येईल असे सौभाग्य लाभले. खरोखरच आपण किती भाग्यवान आहोत की असे थोर संत आपल्या या पवित्र भूमीवर जन्माला आले. एक ते भक्त पुंडलिक ज्यांनी पांडुरंगाला उभे राहण्यासाठी वीट दिली, आणि त्या विटेवर अवघी 28 युगे तो विठ्ठल पांडुरंग भक्तांसाठी उभा आहे. आणि हे एक थोर भक्त ज्यांना सर्वप्रथम विठ्ठलाच्या चरणी हरिहराचे दर्शन झाले, आणि जो भक्त विठुरायाच्या चरणी डोके टेकवून चरणांना स्पर्श करून दर्शन घेईल त्या भक्ताला हरिहराचे दर्शन घडेल असे मागणे मागून घेणारे हे संत नरहरी सोनार. त्यांच्या पुण्यतिथी निमित्त ही कथा मी आपल्याला सांगणार आहे. श्रीहरी विठ्ठलाचे चरण स्पर्श करून त्यांच्या पायावर डोके ठेवून दर्शन घेण्याची सुरुवात संत श्री नरहरी सोनार यांनी केली. कारण एकाही मंदिरात कोणत्याही देवाचे पाय धरून पाया पडता येत नाही. चरण स्पर्श एकाही मंदिरात घडत नाही. चरण स्पर्श करून माथा टेकवण्याचे एकमेव ठिकाण ते म्हणजे विठ्ठल पांडुरंग. नरहरी सोनार हे वारकरी संप्रदायातील प्रथम शैव उपासक होते. पंढरपूर मध्ये नरहरी सोनार आपल्या आईवडिलांसोबत राहत असत. त्यांच्या वडिलांचे नाव अच्युत आणि आईचे नाव सावित्रीबाई. त्यांचे आई वडील दोघेही शिवभक्त होते. पंढरपुरामध्ये चंद्रभागा नदी तीरावर मल्लिकार्जुन महादेवाचे मंदिर आहे. त्या मल्लिकार्जुन महादेवाचे ते भक्त होते, आणि माता पित्यांप्रमाणेच श्री नरहरी ही लहानपणापासूनच शिवभक्त झाले. ते महादेवा व्यतिरिक्त कोणत्याही देवाच्या दर्शनाला जात नसत, कोणत्याही मंदिरात जात नसत. नरहरीदास हे फक्त शिवभक्त शिव उपासक होते. ते पंढरपुरात राहून सुद्धा कधीही पांडुरंगाच्या मंदिरात जात नसत. त्यांच्या पत्नीचे नाव गंगा होते. त्याही शिवभक्त होत्या. पंढरपुरामध्ये अनेक लोक भाविक भक्त विठुरायांच्या दर्शनासाठी यायचे, पण नरहरीदास मात्र कधीही विठुरायाच्या दर्शनाला जात नसत. एकदा भगवंताने या नरहरीची परीक्षा घेण्याचे ठरवले. एका कट्टर शिवभक्ताच्या मनात शिव आणि हरी हे एकच आहेत. शिव म्हणजेच श्रीहरी विठ्ठल आणि श्रीहरी विठ्ठल म्हणजेच शिव शंभो शंकर महादेव आहेत, याची जाणीव या भक्ताला करून द्यायची असे भगवंताने ठरवले. एका सावकाराने विठ्ठल पांडुरंगाला नवस बोलला, मला जर पुत्ररत्न प्राप्त झाले तर श्रीहरी विठ्ठलाला सोन्याचा सुंदर रत्नजडित करदोडा मी करेन, असा नवस त्याने बोलला. कारण त्या सावकाराकडे सर्व काही होते, पण संतान सुख नव्हते. सावकाराच्या पत्नीने मग एका सुंदर मुलाला जन्म दिला. त्या सावकाराला त्याच्या इच्छेप्रमाणे पुत्ररत्न प्राप्त झाले. विठुरायाने त्याची इच्छा पूर्ण केली, आणि त्यामुळे आपण बोललेला नवस फेडण्याचे सावकाराने ठरवले.
मग काय, पंढरपूरमध्ये सोन्याचे अलंकार, सुंदर दागिने बनवणारे कुशल कारागीर श्री नरहरी सोना हेच होते. तो सावकार श्री नरहरींकडे आला आणि त्यांनी नरहरींना श्री विठ्ठलाच्यासाठी सोन्याच्या रत्नजडित सुंदर कंबरपट्टा म्हणजेच करदोडा करायला सांगितला. तेव्हा श्री नरहरी म्हणाले, मी शिवभक्त आहे. मी शिवशंभो शंकराशिवाय दुसऱ्या कुठल्याही मंदिरात जात नाही, दुसऱ्या कोणत्याही देवाचे दर्शन घेत नाही. आणि हा करदोडा बनवायचा म्हणल्यावर मला माप घ्यावे लागणार. त्यामुळे तुम्ही दुसऱ्या कोणत्याही सोनाराकडे जावे आणि हा करदोडा करून घ्यावा, असे त्या सावकाराला सांगितले. परंतु सावकाराने विनंती केली की तुम्ही मंदिरात येऊ नका, मी आपल्याला माप आणून देतो. तेव्हा नरहरी महाराज करदोडा बनवायला तयार झाले. ते माप घेऊन त्यांनी अतिशय सुंदर रत्नजडित करदोडा बनवला आणि तो करदोडा सावकार मंदिरात घेऊन गेले. आणि तो करदोडा पांडुरंगाला घालून पाहिला. तो काय चमत्कार पहा, करदोडा 4 इंच मोठा झाला. तो विठ्ठलाच्या कमरेला बसेच ना. तेव्हा तो करदोडा श्री नरहरींकडे वापस नेला आणि 4 इंच कमी करून घेतला आणि पुन्हा विठ्ठलाच्या कमरेला घालण्याचा सावकार प्रयत्न करू लागले. तर पुन्हा करदोडा 4 इंच लहान झाला. आधी मोठा झाला होता, आता लहान होत आहे, हे असं कसं? म्हणून सावकार नरहरींना म्हणाले, हे नरहरी, तुम्ही स्वतः एकदा व्यवस्थित माप घेऊन हा करदोडा पांडुरंगाला घालून पहा. तेव्हा श्री नरहरी मंदिरात जायला तयार होत नव्हते. मग सावकार म्हणाले, मी तुमच्या डोळ्यावर पट्टी बांधून तुम्हाला मंदिरात नेतो. तुम्ही मूर्तीचे माप घ्या आणि हा करदोडा व्यवस्थित करून द्या, अशी सावकारांनी श्री नरहरींना विनंती केली. मग डोळ्यावर पट्टी बांधून श्री नरहरी मंदिरात गेले आणि मूर्तीला स्पर्श करताच काय चमत्कार झाला. जसा जसा मूर्तीवरून श्री नरहरी हात फिरवत होते, कमरेचे माप घेत होते, तसे तसे त्यांच्या हाताला शिवलिंग असल्याचा भास होत होता. तर कधी शिवशंकराची मूर्ती असल्याचे भासत होते. त्यांना गळ्यामध्ये साप आणि हातामध्ये त्रिशूळ असल्याचा स्पर्श होत होता. त्यांना भस्मचर्चित शिवलिंग असल्याचे जाणवत होते. त्यांनी सावकाराला विचारले, इथे तर माझे शिवशंकराची मूर्ती आहे, इथे तर माझे शिवशंभोचे शिवलिंग आहे. असे म्हणून त्यांनी त्यांच्या डोळ्यावरची पट्टी काढली. तर त्यांना शिवशंकर नाही तर श्रीहरी विठ्ठल दिसले. काय चमत्कार! डोळ्यावरची पट्टी काढताच त्यांना शिवशंकर नाही तर श्रीहरी विठ्ठल दिसले. त्यांनी पुन्हा डोळ्यावर पट्टी बांधली, पुन्हा मूर्तीला स्पर्श केला. तो पुन्हा तेच शिवलिंग आणि शिवशंकराचा स्पर्श त्यांना जाणवत होता. आणि श्री नरहरींनी डोळ्यावरची पट्टी काढली की त्यांना श्रीहरी विठ्ठलाचे दर्शन होत होते. डोळे उघडले की विठ्ठल मूर्ती आणि डोळे झाकले की शिवशंकर मूर्ती. श्री नरहरी हे आश्चर्यचकित झाले. त्यांचे डोळे भरून आले. त्यांनी श्रीहरी विठ्ठलाचे चरण पकडले आणि माथा टेकवून विनंती केली की हे देवा, तुम्ही कोण आहात? आणि तेव्हाच त्या चरणांमध्ये श्री नरहरींना हरिहराचे दर्शन झाले.
श्रीहरी आणि शिवाचे दर्शन झाले. आणि त्यावेळी श्री नरहरींनी ते अद्भुत हरिहराचे दर्शन घेऊन देवाला एक विनंती केली. हे पांडुरंगा, हरी विठ्ठला, अशी कृपा करा की जे भक्त तुझे चरण स्पर्श करतील त्यांना हरी आणि हराचे दर्शन व्हावे. अशी प्रार्थना करून अशा प्रकारे विठ्ठलाचे प्रथम चरण स्पर्श करणारे, हरिहराचे दर्शन करणारे महान भक्त संत शिरोमणी नरहरी सोनार यांनी अतिशय अर्थपूर्ण आणि मंत्रमुग्ध करणारे भक्तियुक्त 63 अभंग रचले. आणि हरिहराचा भेद मिटवण्यासाठी आणि सोनार समाजाचा उद्धार करण्यासाठी जन्मलेले संत नरहरी सोनार यांनी पंढरपूरमध्ये विठ्ठलाचे नामस्मरण करता करता समाधी घेतली. जय नरहरी.